नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सतीश चव्हाण। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व डीआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने डीआयसी इमारत सांगली येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनाने मोफत 2D इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। शिबिराकरता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मुंबईतील करारबद्ध बालाजी हॉस्पिटल या रुग्णालय येथील तपासणी पथक उपस्थित होते। शिबिरामध्ये एकूण 225 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली। यापैकी अत्यंत गुंतागुंतीच्या ओपन हार्ट शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या 22 लाभार्थ्यांना मुंबईतील बालाजी हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल, एसआरसीसी हॉस्पिटल येथे दिनांक 4/2/2025 रोजी डीआयसी इमारत सिव्हिल हॉस्पिटल आवार सांगली येथून रवाना करण्यात आले। शिबिरांकरता बालकांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ हे उपस्थित होते। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी बालक व पालक यांना यशस्वी व मोफत शस्त्रक्रियेची ग्वाही दिली। यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विभीषण सारंगकर व डॉक्टर छाया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉक्टर प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहाय्यक अनिता सबनीस व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले। माननीय मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून जो 100 दिवसीय उपक्रम चालत आहे त्याच अनुषंगाने आज सांगली जिल्ह्यातील एकूण 22 बालके राष्ट्रीय बाल स्वास्थ्य आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत मोफत हृदय शस्त्रक्रियेकरता मुंबईत आम्ही आज रवाना करत आहोत। यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जन आरोग्य योजना यासोबतच काही स्वयंसेवी संस्थांचं देखील आम्हाला सहाय्य लाभलेले आहे आणि लवकरच ही बालके मुंबईतील विविध हॉस्पिटल्स आहेत जसं की बालाजी हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल, एसआरसीसी हॉस्पिटल येथून शस्त्रक्रिया करून लवकरच सुखरूप करत येतील। यापूर्वी देखील आपण हा उपक्रम राबवलेला आहे आणि विविध बालकांवरती उपचार केलेले आहेत। त्याच पद्धतीने यावेळेस देखील या शस्त्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडतील अशी आमची खात्री आहे। बाल स्वास्थ्य विभागाने आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे आणि आतापर्यंत इथं पुढे आम्ही मुंबईला चालू ऑपरेशनसाठी ते आम्हाला चांगलं मार्गदर्शन करावे हीच आमची अपेक्षा। आमच्या बाळाला कोरडा खोकल्यामुळे इन्फेक्शन होऊन हृदयाचं हे असं नाजूक झालं सांगितलं। बरं, आता ऑपरेशन करायला मुंबईला पाठवलं। बरं, मग तुम्हाला इथं कसं सहकार्य मिळालं? मला मिरज सिव्हिलमधनं काल इथं पाठवलं, काल नंतर आज आणि इथं पाठवली तिकडं ऑपरेशन करायला 14 सरापीस। चांगलं अपेक्षा सगळ्यांनी झाला म्हणजे चांगलं आहे। लहान बाळाचं आहे ना, लहान मुलांना सहकार्य केल्यावर लय चांगला होता। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।